हॅलो हाय नमस्ते. आज आपण बघणार आहोत ज्यांची कुणाची कुंभ राशी आहे त्यांना जून 2026 हा महिना कसा जाणार आहे. तर ज्यांची चंद्ररास कुंभ राशी आहे त्यांच्यासाठी जून 2026 हा महिना कसा जाईल, काय होईल त्यांच्याबरोबर, हे युनिवर्स प्लीज गाईड मी. ज्यांची कुंभ रास आहे त्यांना जून 2026 हा महिना कसा जाईल. कुंभ राशीसाठी जून 2026 हा महिना कसा जाईल. कुंभ राशीसाठी जून 2026 हा महिना कसा जाईल. हे बघा, पहिली गोष्ट अशी तर या महिन्यात तुमचं ट्रॅव्हलिंग होऊ शकतं कुठेतरी, आणि ट्रॅव्हलिंग करताना थोडं जपून गाडी चालवणे किंवा सेफ्टी ठेवणे हे गरजेचं आहे तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट, न्यू बिगिनिंग होणार आहे. तुमचं मूड फ्रेश असणार आहे, पण केअरलेस होऊ नका, नाही तर प्रॉब्लेममध्ये पडू शकता. किंवा तुमचे आसपासचे फ्रेंड किंवा घरचे तुम्हाला काही जर पॉझिटिव्ह सांगत असेल, इन्स्ट्रक्शन देत असतील, काहीतरी तुमच्या हिताचं सांगत असतील, तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर खूप सारे लोक रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात किंवा ऑलरेडी असतील, तर पार्टनरशिपमध्ये म्हणजे पार्टनरबरोबर अट्रॅक्शन आणि प्रेम असणार आहे. डिवाईन ब्लेसिंग तुमच्यावर असणार आहे आणि फिजिकल अट्रॅक्शन पण तुमचं पार्टनर टुवर्ड्स असणार आहे. त्यानंतर तुमचं ध्यान तुमच्यावरच असणार आहे, म्हणजे शॉपिंग करणे, चांगले कपडे घेणे, स्वतःचं सेल्फ केअर करणे वगैरे वगैरे ही गोष्ट दिसत आहे. फ्रीडम तुम्हाला इम्पॉर्टंट असेल आणि अचानक तुमचं कोणाशी तरी भांडण पण होऊ शकतं ह्या महिन्यामध्ये, आणि थोडी एनर्जी कूल डाऊन ठेवण्याची गरज आहे. कारण समोरचा काय बोलतोय ते न ऐकताच तुम्ही काहीतरी अशी ॲक्शन घ्याल ज्याने तुम्हीच ट्रबलमध्ये पडू शकता. त्यामुळे गोईंग विथ द फ्लो ही प्रोसेस वापरा, घटनेच्या विरुद्ध जाऊ नका. त्याच्यानंतर थोडीशी तुमची एनर्जी डॉमिनेटिंग राहील, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना कंट्रोल करू शकता किंवा स्वतःला कंट्रोल करू शकता, पण तुमची मनाची भावना चांगली असेल की सगळं चांगलंच करायचं आहे, पण ते थोडा इगो किंवा कंट्रोल इश्यू होऊ शकतात तुमच्याकडून. आणि हो, या महिन्यात चीटिंग अजिबात करू नका कोणाशीही. थोडीशी तुमची एनर्जी धूर्त असू शकते किंवा तुमच्याबरोबर चीटिंग, धोका असं होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडेसे अलर्ट राहा आणि स्वतःही चांगले कर्म करा. या महिन्यात कोणाशी तरी तुमचं भेटणं, कोणाशी तरी इन द सेन्स फ्रेंडबरोबर भेटणं होऊ शकतं, बोलणं होऊ शकतं किंवा पास्ट मेमरीज तुम्हाला खूप आठवू शकतात. या महिन्यामध्ये न्यू बिगिनिंग, हॅपीनेस, सक्सेस, फुलफिलमेंट अशी एनर्जी दिसत आहे. आणि एक लहान बाळाची जी एनर्जी असते ना, बिनधास्त राहायचं, हसायचं, खेळायची, तशी एनर्जी तुमची राहणार आहे. जे लोक सिंगल आहेत ते लोक ह्या महिन्यामध्ये रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात किंवा तुम्हाला कोणीतरी पार्टनर मिळू शकतो. पण हो, रागावर कंट्रोल ठेवा, नाहीतर या महिन्यात भांडणं होऊ शकतात. बऱ्याच लोकांची हेल्थ इश्यूही होऊ शकतात, कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला, किंवा स्टक वाटेल की कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकून पडला आहात, तुम्हाला रस्ता दिसत नाही किंवा तुमच्याच बरोबर वाईट होत आहे, तुम्ही पॉवरलेस, हेल्पलेस, विक्टीम असं फील कराल. किंवा काही लोकांना थोडंसं डिप्रेशनसारखे हेल्थ इश्यू होऊ शकतात, वेट लॉसही होऊ शकतो काही लोकांचा. पण ओव्हरऑल कुंभ राशीला हा जून 2026 असा जाणार आहे.